विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटीच्या प्रिपरेशनसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि हाच तो करेक्ट टाइम आहे ज्या टाइम मध्ये आपण प्रिपरेशन सुरू करायला हवंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी कंप्लीट शेड्यूल सांगणार आहे, इम्पॉर्टंट डेट्स सांगणार आहे, प्रत्येक इव्हेंटचे म्हणजे ऍप्लिकेशन डेट कधी सुरू होईल ते त्यापासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापर्यंत म्हणजे इथपर्यंतचा इम्पॉर्टंट डेट सगळे मी आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, काही दिवसच राहिलेत. आता सध्या सप्टेंबर सुरू झालाय, म्हणजे नियरली हार्डली 10 दिवस राहिलेत सप्टेंबर महिन्याचे. पण त्याच्यानंतर ऑक्टोबर येणार, नोव्हेंबर येणार, डिसेंबर येणार, म्हणजे आपल्याकडे फक्त 3 महिने राहिले. आणि जानेवारी पासून तर आपण बोर्डची तयारी करायला सुरू करतो. तर आपल्याकडे किती नंतर राहतील, म्हणजे 3 महिने हे, आणि नंतर बोर्ड झाल्यानंतर एखादी महिना, त्याच्यापेक्षा पण कमी असतात दिवस. तर एवढ्या वेळेमध्ये आपल्याला कम्प्लीट सिलेबस कव्हर करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट सिलेबस कव्हर करूनही जमणार नाहीये, आपल्याला 90+ स्कोरचं टार्गेट ठेवायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, या 90+ स्कोरसाठी आपल्याला काय करावं लागेल, कसा अभ्यास करायचा, कोणता रूट फॉलो करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर आता इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात. रजिस्ट्रेशन या एक्झामचं सुरू होईल जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये. या सगळ्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, म्हणजे एक्झॅक्ट असंच होईल असं नाहीये. एखादे 2-4 दिवस मागे पुढे होतात, एक्झॅक्ट टाइम टेबल आलेला नाहीये. पण लास्ट फ्यू इयर्सचा जो डेटा होता त्यावरून आपण स्टडी करून हा डेटा काढलाय. आणि आमचा सुद्धा जो एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षांचा प्रत्येक एक्झामचा, कारण प्रत्येक सीईटीच्या एक्झामचा आम्ही अभ्यास करतो, त्याचे लेक्चर्स कंडक्ट करत असतो. सो आम्हाला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार आम्ही डेट्स या सांगितलेल्या आहेत. या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, म्हणजे त्या चेंज होऊ शकतात. नंतर आहे लास्ट डेट टू अप्लाय, म्हणजे लास्ट डेट कधी असेल रजिस्ट्रेशनसाठी, तर फर्स्ट वीक ऑफ मार्च विथ ऑल एक्सटेन्शन, म्हणजे पहिल्या वीक पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण कम्प्लीट होईल. विथ ऑल एक्सटेन्शन म्हणजे डेट कधी कधी एक्सटेंड होती, मोस्ट ऑफ द टाइम होती, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कुठल्या ना कुठल्या कारणाने फॉर्म फिल करायचं राहून जातं, त्यांच्यासाठी ती डेट एक्सटेंड केल्या जातात. तर सगळे एक्सटेन्शन मिळून मार्चच्या पहिल्या वीक पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर जसे की आपली एक्झाम असेल एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये, त्याच्या आठवडाभर किंवा 5-6 दिवस आधी ऍडमिट कार्ड येतं. आणि ऍडमिट कार्ड कधी येईल, लास्ट वीक ऑफ मार्च किंवा फर्स्ट वीक ऑफ एप्रिल. त्याच्यानंतर मे मध्ये तुमची आन्सर की रिलीज होईल आणि तुमचा रिझल्ट हा जुलैमध्ये लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जो 3 महिन्याचा कालावधी आहे त्यासोबतच बोर्डची तयारी, त्याच्यानंतर नर्सिंग सीईटीचे जे काही शेवटचे आपल्याला दिवस मिळालेले असतात एक्झामच्या आधी, तर त्या दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा. तर नर्सिंग सीईटी मध्ये कधी पण प्रायव्हेट कॉलेजसाठी टार्गेट नका करू, ते गव्हर्नमेंट कॉलेजसाठी करा. कारण गव्हर्नमेंट कॉलेजची फीस, त्यासोबतच हॉस्टेलचा राहायचा खर्च, खाण्याचा खर्च हा खूप कमी आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला तिथे खूप छान अपॉर्च्युनिटी मिळत आहे, कारण एखाद्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून जर तुम्ही कोर्स केलेला असेल, डिग्री केलेली असेल, तर तुम्हाला खूप वेटेज असतं त्या कॉलेजचं, म्हणजे नंतर तुम्हाला खूप छान अपॉर्च्युनिटी मिळतात. सो कधी पण गव्हर्नमेंट कॉलेजचं टार्गेट ठेवायचं. आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी टार्गेट ठेवण्यासाठी तुम्हाला 95+ किंवा 90+ अशा पर्सेंटाईल लागतील. तर त्यासाठी काय करायचं, आता विद्यार्थी मित्रांनो, मी 95+ किंवा 90+ असं का म्हटले, कारण कॅटेगरी वाईज सगळ्यांना वेगवेगळं असतं. एनटीएससी ला 90+ असतं, तर ओपन वाल्यांना 95+, जे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगते, त्यामुळे 90+ आणि 95+ असं बोललीये. आता विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेज अचीव्ह करायचंय, स्कोर 95+ आणायचा आहे, तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करावा लागेल. हा कोर्स तुम्ही जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नक्कीच मिळेल. आणि याची लाईव्ह बॅच सुरू होते 25 तारखेपासून. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय हे कळेल, त्यासोबतच प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक मिळेल, फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स एक्झामच्या काही दिवसा आधीपर्यंत खूप महत्वाच्या असतील, कारण आपल्याला पूर्ण अभ्यास करणं गरजेचं नाहीये शेवटच्या काही दिवसामध्ये. तर तेव्हा या फुल सिलेबस नोट्स ज्या असतात
त्या खूप उपयुक्त ठरणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच अजून एक बोनस गोष्ट मिळणार आहे, ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्याच्यासाठी कुठलीही फीस नाहीये, लक्षात ठेवा हे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबल नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील सेम फॅसिलिटीज आहेत आणि नवीन लाईव्ह बॅच त्याची देखील 25 तारखेपासून सुरू होते. तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा. बऱ्याच स्टुडंट्सनी बॅच जॉईन केली आणि त्यांचा सिलेबस सुरू झालाय. आता नवीन जी बॅच सुरू होते ती 25 तारखेपासून सुरू होते. तर सीट्स कंप्लीट होण्याच्या आधी तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्स घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये, कॉम्बो प्राइस असेल, म्हणजे प्रत्येकी एक्झाम तुम्हाला फक्त 2,000 रुपये पडते. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की एक बोनस गोष्ट मी तुम्हाला देणार आहे या कोर्समध्ये, ती मेन म्हणजे काउन्सलिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगसाठी एकदा एक्झाम झाली, रिझल्ट आला, त्याच्यानंतर आपल्याला इतकं कन्फ्युजन होतं की काउन्सिलिंग म्हणजे, आणि काउन्सिलिंगला इतके हाय पॅकेजेस आहेत, 5,000, 10,000, त्यामध्ये आपले कोर्सेस येत आहेत. तर तशी अडचण नंतर पडू नये तर आपण, तुम्हाला हा जर कोर्स घेतला तुम्ही, तर एकदम स्टार्ट म्हणजे आज कोर्स तुम्ही बाय केला तर आजपासून तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. तुम्हाला कोणतं कशाचं सजेशन हवंय, कॉलेज रिलेटेड किंवा कशाच्याही रिलेटेड, काउन्सिलिंग म्हणजे तेच असतं. तुमच्या पर्सेंटेजचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला लिस्ट ऑफ कॉलेज देतो, कॉलेजची लिस्ट देतो. सो विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि एनरोल करून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल. आता हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर होईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबतच आपले बाकीचे एक्सपिरियन्स एज्युकेटर्स देखील असतील. विद्यार्थी मित्रांनो, आमची गॅरंटी आहे, तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नक्कीच मिळेल. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आले कोर्स जॉईन करताना तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून कुठले डाऊट्स असतील एक्झाम रिलेटेड, कॉलेज रिलेटेड, तर कमेंट डाऊन करत चला व्हिडिओ खाली. जर तुमची कमेंट अप्रोप्रिएट असेल तर मी त्या विषयावरती नवीन व्हिडिओ बनवेन. आणि जर तुम्हाला या सगळ्यांचं नोटिफिकेशन हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.